नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण जो काही ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामिनेशन होते, जी काही एक्झाम होते, आपल्याला माहिती आहे की ही एक्झाम 6वी तसेच 9वीच्या ॲडमिशनसाठी होत असते. 6वी तसेच 9वीच्या ॲडमिशनसाठी होत असते. ह्याचा अर्थ जे विद्यार्थी सध्या 5वी मध्ये शिकत आहेत ते विद्यार्थी 6वीची एंट्रन्स एक्झाम देऊ शकतात आणि जे विद्यार्थी 8वी मध्ये शिकत आहेत ते विद्यार्थी 9वी साठीची एंट्रन्स एक्झाम देऊ शकतात. 9वी साठीची म्हणजे तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर 9वी साठी जाणार आहे, लक्षात ठेवा. आता ही जी एक्झाम आहे ऑल इंडिया सैनिक स्कूल्स एंट्रन्स एक्झाम, ही एक्झाम मुळात कंडक्टेड केली जाते नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA पासून. NTA त्याला कंडक्ट करते, ती तुमची एक्झाम घेते. ही जी सैनिक स्कूलची एक्झाम असते ती. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, सैनिक स्कूलची एक्झाम नेमकी तुम्ही का द्यायची? महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी किंवा बाहेरच्या विद्यार्थ्यांनी सैनिक स्कूलचीच एक्झाम का द्यायची 5वी मध्ये असताना किंवा 8वी मध्ये असताना? कारण की हे जे सैनिक स्कूल असतात, हे सैनिक स्कूल एकतर ॲटोनॉमस बॉडी असते, ॲटोनॉमस ऑर्गनायझेशन असते आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे विद्यार्थी भविष्यामध्ये NDA मध्ये जाऊन, नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये जाऊन, NDA खडकवासला पुणे, बरोबर आहे ना, नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे, खडकवासला पुणे, किंवा नेव्हल अकॅडमीमध्ये जाऊन, भारताच्या नेव्हल अकॅडमीमध्ये किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये जाऊन आपल्या भारताच्या डिफेन्स सेक्टरमध्ये ॲज अ ऑफिसर म्हणून काम करू इच्छितात, त्या विद्यार्थ्यांच्यासाठी सैनिक स्कूलमधील जे काही एज्युकेशन आहे ते व्हेरी इम्पॉर्टंट, फार महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणून त्यासाठी आपण या सैनिक स्कूलमध्ये ॲडमिशन घेण्याचा विचार करतो. कारण की त्या मुलांना, जी मुलं सैनिक स्कूलमध्ये ॲडमिशन घेत असतात त्या मुलांना त्या पद्धतीनं ठरवलं जातं ज्या पद्धतीनं रिक्वायरमेंट आहे NDA मध्ये ज्या पद्धतीचे कॅन्डिडेटची गरज असते, ज्या पद्धतीच्या विद्यार्थ्यांची गरज असते, त्या पद्धतीचे विद्यार्थी ह्या सैनिक स्कूलच्या माध्यमातून घडवताना आपल्याला दिसू शकतात. सर्वसाधारणपणे आपल्या ओव्हरऑल भारतामध्ये असे 33 सैनिक स्कूल आहेत. 33 सैनिक स्कूल आहेत आपल्या भारतामध्ये. आणि त्या एकूण 33 सैनिक स्कूलपैकी 3 सैनिक स्कूल सर्वसाधारणपणे आपण जर बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे चंद्रपूरला एक सैनिक स्कूल आहे, दुसरं अहमदनगरला एक सैनिक स्कूल आहे आणि आपल्या साताराला एक सैनिक स्कूल आहे. असे 3 सैनिक स्कूल आपल्या महाराष्ट्रात आहेत. याचा अर्थ असा आहे, आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा, जे विद्यार्थी 5वी मध्ये शिकत असतील आणि 8वी मध्ये शिकत असतील त्या विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा दिस इज व्हेरी 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 बिग अपॉर्च्युनिटी, खूप मोठी संधी आहे की ते जाऊन सैनिक स्कूलमध्ये ॲडमिशन घेऊन भविष्यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी थ्रू आपल्या देशाची सेवा करू शकतात. लक्षात ठेवा, ठीक आहे. आता ही जी एक्झाम आहे सैनिक स्कूलची एक्झाम, ह्या एक्झामची नेमकी एलिजिबिलिटी काय आहे? काय एलिजिबिलिटी आहे? कोणते विद्यार्थी त्या एक्झामला देऊ शकतात? ओके, पात्रता काय आहे एक्झामची? काय तर एकतर जे विद्यार्थी क्लास 6 साठी एक्झाम देणार आहेत, बरोबर आहे ना, 6वी साठीची जी एक्झाम देणार आहेत त्यांचं वय 10 ते 12 वर्ष असलं पाहिजे. आणि सर्वसाधारणपणे आपण असं बघतोय, जे 5वीतली मुलं असतात त्यांचं एज किती असतं? 10 ते 12 वर्ष इथपर्यंत असतं. आणि जे क्लास 9th साठी एक्झाम देणार आहेत, जे विद्यार्थी एक्झाम देणार आहेत त्यांचं जे एज आहे ते 13 ते 15 वर्ष या दरम्यान असलं पाहिजे. म्हणजे सर्वसाधारणपणे जे विद्यार्थी 8वी मध्ये शिकत असतात त्या विद्यार्थ्यांचं एज किती असतं? 13 to 15 इयर्स आपल्याला दिसू शकतं. ठीक आहे, ओके. आता बघा, आपण डायरेक्टली जी एक्झाम होते त्या एक्झामकडे डायरेक्टली वळूया. नेमकी एक्झाम कशी होते? एक्झाम ड्युरेशन किती आहे, कालावधी किती असतो त्या एक्झामिनेशनसाठी? जी एक्झाम होणार आहे सैनिक स्कूलसाठी, एंट्रन्स एक्झाम जी होणार आहे त्यासाठीचं हे किती राहणार आहे? एक लक्षात ठेवा, 6वी साठी जी एक्झाम होणार आहे 6th क्लाससाठी ती होणार आहे 150 मिनिट्सची. किती? 150 मिनिट्स. 150 मिनिट्स म्हणजे दुपारी 2 ते 4:30 इथपर्यंत तुमचा पूर्णपणे पेपर होणार, 2 ते 4:30. आणि क्लास 9th साठी जे तुमचं ॲडमिशन होणार आहे त्यासाठीचं, म्हणजे 8वीत असताना तुम्ही जी परीक्षा देणार आहे ते 180 मिनिटाची परीक्षा होणार आहे. लक्षात ठेवा, म्हणजे दुपारी 2ला पेपर चालू होईल, तो 5 वाजेपर्यंत पेपर असेल, सलग तुम्ही पेपर देणार आहे.
फक्त त्याच्यामध्ये काय असतील, वेगवेगळे सेक्शन्स असतील. हे लक्षात ठेवणं फार आपल्याला गरजेचं आहे. पेपर हा पण सलग होणार आहे, हा पण पेपर सलग होणार आहे. फक्त त्या पेपरमध्ये वेगवेगळे सेक्शन्स असतील, ह्या पण पेपरमध्ये वेगवेगळे सेक्शन्स असतील आणि त्या सेक्शन वाईज तुम्हाला वेगवेगळा पेपर द्यायचा आहे. आता आपण त्यानंतर इथनं पुढचा पॉईंट जो बघूया तो म्हणजे ह्या दोन्ही एक्झामसाठी नेमका सिलेबस काय असतो किंवा एक्झामचा पॅटर्न, पहिल्यांदा पेपर पॅटर्न नेमका काय असतो आणि त्याच्यानंतर यांचा सिलेबस काय असतो, ह्या दोन्ही गोष्टी आपण इथं बघणार आहे. ठीक आहे. आता जरा बघा, क्लास 6 साठी म्हणजे 6वीच्या ऍडमिशनसाठी नेमका आपला एक्झाम पॅटर्न काय राहणार आहे किंवा परीक्षा पद्धती नेमकी कशी राहणार आहे, कशा पद्धतीनं पेपर होणार आहे. तर जो 6वीचा पेपर असणार आहे तो पेपर एकूण 4 सेक्शनमध्ये डिवाइड असणार आहे. A, B, C, D अशा 4 सेक्शनमध्ये डिवाइड असेल. त्याच्यातला पहिला सेक्शन असेल मॅथमॅटिक्स, व्हेरी इम्पॉर्टंट, मॅथमॅटिक्स असेल. सेकंड असेल इंटेलिजन्स म्हणजे काय, बुद्धिमत्ता असेल. तिसरा असेल लँग्वेजसाठी असेल. आणि चौथा असेल जनरल नॉलेज. लँग्वेज म्हणजे उदाहरणामध्ये इंग्लिश. ठीक आहे. आता किंवा अदर, नो प्रॉब्लेम. बघा पुढं मॅथमॅटिक्ससाठी एकूण 50 प्रश्न असतील. 150 मार्क्स असतील. याचा अर्थ सरळ आहे, एका प्रश्नासाठी मला किती मार्क पडतायत, 3 मार्क्स पडतायत एका प्रश्नासाठी गणिताच्या. पुढं इंटेलिजन्ससाठी 25 प्रश्न आहेत, 50 मार्क्स आहेत. याचा अर्थ मला एका प्रश्नासाठी 2 मार्क्स आहेत. लँग्वेजसाठी सुद्धा मला 25 प्रश्न आहेत, 50 मार्क्स आहेत, गुण आहेत. याचा अर्थ एका प्रश्नासाठी 2 गुण आहेत माझ्याकडं. जनरल नॉलेजसाठी माझ्याकडं सेम तशाच पद्धतीनं 25 प्रश्न 50 मार्क्स. म्हणजे एकूण टोटल जर बघितलं तर आपल्याकडं 125 क्वेश्चन सापडतात. नंबर ऑफ क्वेश्चन 125 सापडतात. तर टोटल मार्क्स 300 होतात. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. हे कॅल्क्युलेशन असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला बघतोय आपण की 300 पैकी हाफ वेटेज हे फक्त कोणाला आहे, मॅथ्ससाठी आहे. मॅथ्ससाठी हाफ वेटेज आहे आणि उरलेलं जे हाफ वेटेज आहे 50-50-50 150 हे हाफ वेटेज आहे अदर सब्जेक्टसाठी. सो इन सैनिक स्कूलचं जर तुम्ही हे करत असाल, प्रिपरेशन करत असाल, तर मॅथमॅटिक्स हा सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट राहतो. फारच महत्त्वाचा सब्जेक्ट, फार इम्पॉर्टंट सब्जेक्ट आपल्याला मॅथमॅटिक्स करायचा आहे. मग तो क्लास 6 साठी असो दे नाहीतर क्लास 9 साठी असो, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. आता आपण सिलेबस बघणार आहे क्लास 6 साठी, म्हणजे स्कीम ऑफ एक्झामिनेशन. नेमकी एक्झामचा पॅटर्न क्लास 9th साठी कसा असणार, 9thच्या ॲडमिशनसाठी. म्हणजे तुम्ही जर का 8th क्लासमध्ये असाल तर 9th साठी ही एक्झाम द्याल. आता 9th साठी तुम्हाला 1 2 3 4 5 सेक्शन्स असतील. व्हेरी मच इम्पॉर्टंट. 5 सेक्शन्स असतील. फर्स्ट सेक्शन इज फॉर मॅथमॅटिक्स. पहिला सेक्शन कशासाठी असेल, मॅथमॅटिक्स, गणितासाठी असेल. सेकंड सेक्शन जो असेल इंटेलिजन्स म्हणजे कशासाठी, बुद्धिमत्तेसाठी असेल सेकंड सेक्शन. थर्ड सेक्शन, तिसरा सेक्शन असेल इंग्लिशसाठी. फोर्थ सेक्शन, चौथा सेक्शन असेल जनरल सायन्ससाठी, सामान्य विज्ञानासाठी. आणि फिफ्थ सेक्शन असेल फॉर सोशल सायन्स, सामाजिक विज्ञानासाठी. ठीक आहे, सोशल सायन्ससाठी. ह्या अशा पद्धतीनं 5 टॉपिकमध्ये लक्षात ठेवा डिवाइड केलेला आहे. 5 सेक्शनमध्ये आपला सिलेबस टोटल जो आहे तो डिवाइड केलेला आहे. त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आहे, इंटेलिजन्स आहे, इंग्लिश आहे, जनरल सायन्स आहे आणि सोशल सायन्स आहे. आता जर मार्किंग पॅटर्न बघितला, या सगळ्यांचा जर मार्किंग पॅटर्न बघितला तर मॅथमॅटिक्ससाठी आपल्याला एकूण 50 प्रश्न असतात आणि एकूण 200 मार्क्स. बघा किती व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कारण टोटल मार्क्स किती आहेत, 400 मार्क्स आहेत. टोटल 400 मार्क्स आहेत आणि त्याच्यापैकी 200 मार्क्स हे ओनली फॉर व्हॉट, मॅथमॅटिक्ससाठी आहेत. फक्त मॅथमॅटिक्ससाठी 200 मार्क्स आहेत. म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट हे आहे. मॅथमॅटिक्स फार महत्त्वाचं आहे इथं. पुढं इंटेलिजन्ससाठी सेम 25 मार्क आहेत, 25 प्रश्न आहेत, 50 मार्क्स आहेत. ठीक आहे. इथं सेम तशाच पद्धतीनं इंग्लिश आहे, इंग्लिश सब्जेक्ट आहे. तिथं मग अशी लँग्वेज होतं. लँग्वेज का होतं, कारण की एक लक्षात ठेवायचं, 6वीच्या एक्झामसाठी आपण अदर हे जे आहेत ना, म्हणजे अदर ज्या लँग्वेजेस आहेत त्या हे करू शकतो, त्या निवडू शकतो 6 साठी, फक्त त्या ॲडमिशनसाठी. पण तुम्ही जो 9th क्लाससाठी जे हे देणार आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला इंग्लिश हाच एक ऑप्शन राहतो आणि म्हणून इथं फक्त इंग्लिश दिलेला आहे. लँग्वेज हा पॉईंट दिलेला नाही आहे, लक्षात ठेवा. आणि बघा इंग्लिशसाठी मी म्हटलंय 25 प्रश्न आहेत, 50 मार्क्स आहेत. म्हणजे एका प्रश्नासाठी 2 हे असतील. ओके. सेम इथं जनरल सायन्स आहे. जनरल सायन्ससाठी सुद्धा 25 प्रश्न असतील आणि 50 गुण असतील. ओके. याचा अर्थ प्रत्येक प्रश्नासाठी
2 मार्क असतील. त्यानंतर सोशल सायन्स असेल, सोशल सायन्समध्ये हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, हे सब्जेक्ट्स असतील सोशल सायन्समध्ये. आणि सोशल सायन्समध्ये सुद्धा एकूण 25 प्रश्न असतील, 50 मार्क्स असतील. याचा अर्थ प्रत्येक याच्यासाठी 2 मार्क्स असतील. आता एक लक्षात ठेवा विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, ते म्हणजे आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट ज्याच्यावर आपल्याला भर द्यायचा आहे तो कोणता आहे? मॅथमॅटिक्स आहे फॉर सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम. बिकॉज तुम्ही एका क्वेश्चनसाठी 4 मार्क्स घेणार आहे. आणि याचा अर्थ सरळ आहे, एक क्वेश्चन जर तुम्ही रॉंग केला तर 4 मार्क्स तुम्ही लॉस करणार आहे. त्यामुळे किती तुम्ही केअरफुली स्टडी केला पाहिजे मॅथ्सचा हे याच्यावरनं सहजरित्या तुम्हाला दिसू शकतं. ओके. आता आणखीन एक फार महत्वाची गोष्ट आहे, आपली जी टोटल एक्झाम होणार आहे ही किती मार्काची होणार आहे? 400 मार्क्सची होणार आहे, बरोबर आहे. पण विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट काय आहे, महत्वाची गोष्ट काय आहे, समजा 2 विद्यार्थी आहेत आणि दोन्ही विद्यार्थ्यांना 200 मार्क पडलेत. या पण विद्यार्थ्याला 200 मार्क पडलेत आणि ह्या पण विद्यार्थ्याला 200 मार्क पडलेत. तर अशा ठिकाणी एकच मात्र स्टुडंट घ्यायचा आहे, एकच स्टुडंट घ्यायचा आहे. मग अशा वेळेला काय होणार आहे, मात्र टोटल मार्क्स दोघांना सेम आहेत, 200 ह्याला पण आहेत, ह्याला पण 200 आहेत, याचा पण विद्यार्थी एकच घ्यायचा आहे. तर अशा वेळेला लक्षात ठेवा प्रायोरिटी दिली जाते. कशाला प्रायोरिटी दिली जाते? मॅथ्सला प्रायोरिटी दिली जाते. समजा ह्या दोघांच्या पैकी एका विद्यार्थ्याला मॅथ्सला 84 आहेत आणि सेकंड जो आहे त्याला 80 आहेत. तर सरळ प्रायोरिटी मॅथ्सला असल्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी 84चा सिलेक्ट होईल, पुढे एक स्टुडंट सिलेक्ट होईल. आणि समजा इंटेलिजन्स, आता मॅथ्सला पण असं झालं की याला पण 80 आहेत आणि दुसऱ्याला पण 80 आहेत, नाही होऊ शकणार, बरोबर ना, टायअप होणार आहे ते दोघं सुद्धा. समजा असं झालं तर इंटेलिजन्स सेकंड पॉइंटला जाणार, सेकंड प्रायोरिटीला जाणार, सेकंड इंटेलिजन्सला दोघांचे मार्क चेक केले जाणार. नाही झालं तर इंग्लिशचे मार्क चेक केले जाणार, नाही झालं तर जनरल सायन्सचे मार्क चेक केले जाणार, नाही झालं तर सोशल सायन्सचे मार्क चेक केले जाणार आणि त्यातूनही नाही झालं तर लोअर एजनुसार हे केलं जाणार. मग कारण का 2 पैकी फक्त किती विद्यार्थी घ्यायचे आहेत आपल्याला? एकच विद्यार्थी घ्यायचा आहे. अशा वेळेला हे टाइप होणार आहे. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, ओके, इन दिस टाइप ऑफ एक्झामिनेशन. क्लिअर आहे ना? ठीक आहे, ओके. आता जरा बघा, आपण पहिल्यांदा सिलेबस जो बघणार आहे त्या एक्झामचा तो मॅथमॅटिक्स साठी बघणार आहे. लक्षात ठेवा हा क्लास 6 साठीचा सिलेबस आहे, फॉर मॅथमॅटिक्स, गणितासाठीचा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या, दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे LCM HCF, हा लोवेस्ट कॉमन मल्टिपल, हायेस्ट कॉमन फॅक्टर, ओके, युनिटरी मेथड, पुढे आहे फ्रॅक्शन्स. हा, याच्यातला प्रत्येक पॉइंट जो आहे ना तो आपल्या या चॅनलवर क्लिअर करून घेतला जाणार आहे. त्यामुळे या चॅनलला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचतील. ठीक आहे. त्यानंतर रेशो अँड प्रपोर्शन्स, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस, सिम्प्लिफिकेशन, पुढे आहे अवरेज, सरासरी, आपल्याला माहिती आहे सर्वांना, पर्सेंटेज, शेकडेवारी, पर्सेंटेज, एरिया अँड पेरिमीटर, परिमिती, क्षेत्रफळ, परिमिती, सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट, लाईन्स अँड अँगल्स, ओके, लाईन्स अँड अँगल्स, पुढे टेम्परेचर, म्हणजे त्याच्या रिलेटेड काही गोष्टी रिलेट केल्या जातील मॅथमॅटिक्समध्ये, कन्व्हर्जन ऑफ युनिट्स, केजी इंटू म्हणजे वॉट एव्हर, केजी इंटू ग्रॅम अँड इट इज अ कन्व्हर्जन ऑफ युनिट्स. ओके, दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, इट इज अ सिलेबस ऑफ मॅथमॅटिक्स. आणि आता हे 14 पॉईंट्स आहेत, ऍक्च्युली 25 पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचे. लक्षात ठेवा हा सगळा जो सिलेबस आहे पूर्ण मॅथमॅटिक्सचा, हा सिलेबस बेसिकली जे क्लास 5 पर्यंतचं हे राहणार आहे, जे मॅथ्स राहणार आहे त्याच्याच रिलेटेड राहतो. म्हणजे तीच एक लेवल मेंटेन करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे मग CBSE लेवल असो किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड असो, पण ती लेवल एक तुमची हे केली जाणार आहे. याचा अर्थ दुसरा असा आहे की जी मुलं क्लास 9th साठी हे करणार आहेत, ट्राय करणार आहेत, त्यांचा जो काठिण्य पातळी आपण मराठीमध्ये म्हणतो ती काठिण्य पातळी 8वी पर्यंतची ठेवली जाणार आहे. 9वी साठीची पातळी 8वी पर्यंत ठेवली जाणार आहे. म्हणजे तुम्ही जर का 8वी पर्यंतचा अभ्यास, 8वी पर्यंत मॅथ्स, 8वी पर्यंत सायन्स, 8वी पर्यंत सोशल सायन्स आणि जरा थोडंसं इंटेलिजन्स, बरोबर आहे ना, म्हणजे हे बुद्धिमत्ता, जर तुम्ही व्यवस्थित तुमच्या अभ्यास आणि त्याचं बेसिक पक्का असेल तर तुम्ही ही एक्झाम पास सहजरित्या करू शकता. ओके, आता जरा बघा पुढचे जे मॅथमॅटिक्सचे पॉइंट आहेत ते काय काय आहेत बघा.
रोमन न्यूमरल्स असतील, टाइप्स ऑफ अँगल्स, सर्कल, व्हॉल्यूम ऑफ क्यूब अँड क्युबॉइड्स, प्राईम अँड कंपोजिट नंबर्स, प्लेन फिगर्स. लक्षात ठेवा, फक्त मी आता वाचून दाखवायला लागलेलं आहे, पण याच्यातला प्रत्येक पॉईंट क्लिअर करून घेतला जाईल. ठीक आहे. पुढं डेसिमल नंबर्स, स्पीड अँड टाइम, ऑपरेशन ऑन नंबर्स, पुढं कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल्स, कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल्स अँड अरेंजिंग ऑफ फ्रॅक्शन्स. ओके, दिस इज अ whole syllabus for mathematics. This is a syllabus for mathematics for class 6th admission. 6वीच्या ऍडमिशन साठीचा हा मॅथमॅटिक्सचा सिलेबस आहे फॉर ऑल इंडिया सैनिक स्कूल्स एंट्रन्स एक्झामिनेशन. ओके, आता एक लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट काय आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या एक्झामिनेशन मध्ये, की तुम्ही